चला, कालच्या डेटला आपला DMAR फार्मसी ऑफिसरचा जो निकाल आहे तो डिक्लेअर झालेला आहे. कशा पद्धतीनं असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर लावून तुम्हाला PDF मी काल टेलिग्राम चॅनलला शेअर केलेलीच आहे. 188चा टॉपर आहे. त्यानंतर बाकीचे जे टॉप मोस्ट 5 किंवा 10 महत्त्वाचे जे स्कोरर आहेत तर त्यांचासुद्धा रिझल्ट तुमच्याशी मी डिस्कस केलेला आहे. कशा पद्धतीनं नॉर्मलायझेशनचा जो इफेक्ट आहे रॉ स्कोरवरती कशा पद्धतीनं झालेला आहे. आज दिवसभरात तुमच्यापैकी बऱ्याच जण लोकांनी कॉल करून सुद्धा डिस्कशन जे आहे ते माझ्याशी केलं. तर जवळपास आपण जर कन्सिडर केलं तर 28 मार्क मॅक्स टू मॅक्स काही विद्यार्थ्यांचे, जसे की मी याच्यामध्ये टॉपर कन्सिडर केला तर जवळपास त्याचे 28 मार्क जे आहेत ते वाढले होते. 160 जो आहे तो रॉ स्कोर होता काही विद्यार्थ्यांचा आणि जवळपास 28 मार्क वाढल्याने जवळपास 160 वरून 188 स्कोर जो आहे तो टॉपरचा झालेला आहे. त्यानंतर काही लोकांचे 4-6 मार्क वाढलेत. काही लोकांची अशी तक्रार होती, जेवढ्यांशी माझं फोनवरती बोलणं झालं त्यांच्याशी, तर काही लोकांचे मार्क जे आहेत ते वाढले सुद्धा नाहीत. काही लोकांचे स्कोर कमी सुद्धा झाले असं तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला जे आहे ते फोनवरती डिस्कशन केलं. सर, अशा पद्धतीचा नॉर्मलायझेशनचा ओव्हरऑल जो इफेक्ट आहे गेल्या वर्षी सारखाच यावर्षीसुद्धा पण भयंकर प्रमाणामध्ये आपल्याला बघायला भेटला. गेल्या वर्षी नॉर्मली आपण विचार केला जेव्हा 2023ची पदभरती कंडक्ट केली होती DMARची, तर नॉर्मली त्याच्यामध्ये जवळपास 14 ते 15 मॅक्स टू मॅक्स मार्क विद्यार्थ्यांचे वाढले होते. पण यावेळेस जर आपण बघितलं तर जवळपास 28 मॅक्स टू मॅक्स मार्क मला या ओव्हरऑल पदभरतीमध्ये आपण जर टॉपर कन्सिडर केला तर याच्यामध्ये बघायला भेटले होते. बाकी तुमचा पर्सनल काय एक्सपिरियन्स आहे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सुचवू शकता. तर महत्त्वाचं इथून पुढचं जी महत्त्वाची अपडेट असणार आहे, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन याच्यानंतर होईल. रिझल्ट लागल्यानंतर कॅटेगरी वाईज असतील मार्क तुम्हाला शो होतील किंवा बाकी फिजिकली चॅलेंज पर्सन तुम्ही लोकांनी सुद्धा मला आज अप्रोच केलं. 2-3 लोकांनी कॉल करून विचारलं की मेरिट कशा पद्धतीने जाऊ शकते फिजिकली चॅलेंजचं. त्याचबरोबर बाकीचे काही विद्यार्थी OBC कॅटेगरी असेल, ACBC असेल, EWS असेल, ओव्हरऑल आपल्यापैकी बऱ्याच जणांनी अप्रोच करून मेसेज करून मला प्रश्न विचारले. तर आता या ओव्हरऑल एवढ्या PDF अंदाज लावता येत नाही आणि तुम्हाला जर कोणी कट ऑफ सांगत असेल तर गेल्या वर्षीप्रमाणे किंवा आतापर्यंत कोणत्याही परीक्षेचा जो कट ऑफ आहे तर एवढ्या विद्यार्थ्यांवर कट ऑफ हा जो आहे तो सांगणं शक्य होत नाही. कारण दरवर्षी पेपरचा पॅटर्न हा वेगळा असतो, त्यामध्ये बसणारे विद्यार्थी वेगळे असतात. यावेळेस जर आपण कन्सिडर केलं तर 2023 प्रमाणे तुम्हाला याचा अंदाज लावता येणार नाही. कारण 2023मध्ये जी पदभरती आहे 2 ते 4 शिफ्टमध्ये कंडक्ट केली होती. यावेळेस जवळ 15 एवढ्या महत्त्वाच्या शिफ्ट होत्या आणि पेपरचा पॅटर्नसुद्धा भरपूर जो आहे तो चेंज झाला होता. ज्या पहिल्या 4 ते 5 दिवसामध्ये जे पेपर कंडक्ट झाले ते म्हणता येईल की जवळपास 95 ते 98% स्लॅबसवरती बेस्ड होते. पण शेवटची काही अशी महत्त्वाचे शिफ्ट होत्या ज्याच्यामध्ये थोडेसे स्लॅबसच्या बाहेरसुद्धा प्रश्न विचारले गेले, जसे की ॲनाटॉमी म्हणजे बोन्स असतील, काही महत्त्वाचे कनेक्टिव्ह टिश्यू असतील आणि भरपूर अशा काही शिफ्ट होत्या. शेवटच्या जेवढेही प्रश्नपत्रिका आतापर्यंत तुमच्या 15 झाल्या तेवढ्या मी त्या पेपरचं ॲनालिसिस केलं तर एक निदर्शन अशी गोष्ट आली की काही शिफ्टमध्ये ज्युरिस्प्रुडन्सचे एकसुद्धा प्रश्न ज्युरिस्प्रुडन्सवरती विचारला नव्हता. आणि पहिल्या जर शिफ्टचं आपण ॲनालिसिस केलं जे की मी केलं होतं पहिल्या 4 ते 5 शिफ्टचं, त्याच्यामध्ये जवळपास 7 ते 8 प्रश्न किंवा 5 ते 6 प्रश्न तुम्हाला ज्युरिस्प्रुडन्सचे जे महत्त्वाचे 2 टॉपिक आहेत, फार्मसी ॲक्ट असेल किंवा ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट याच्यावरती बघायला भेटले. असा पहिल्या शिफ्टचा जो पेपर पॅटर्न होता बऱ्यापैकी स्लॅबसला धरून होता, डे टू डे स्लॅबस होता. पण पाठीमागच्या काही महत्त्वाच्या शिफ्ट होत्या जे की विद्यार्थ्यांना हार्ड गेल्या होत्या आणि काही प्रश्न जे आहेत ते स्लॅबसला धरून जे आहे थोडक्यात विचारले गेलेले नव्हते. थोडेसे डिटेलमध्ये आणखीन त्याच्यावरती प्रश्न विचारले होते. ब्रेन असेल, कनेक्टिव्ह टिश्यू असेल, तुमचे बोन्स असतील याच्यावरती प्रश्न हे विचारले गेले होते. या कारणाने असा पद्धतीचा पॅटर्न असल्याने शिफ्ट असल्याने भरपूर नॉर्मलायझेशनमध्ये काही विद्यार्थ्यांना मार्क्सचा बेनिफिट झाला, काही विद्यार्थ्यांनी लॉस झाला. कारण काल मी तुम्हाला जे डिस्कशन केलं की वरचे जे टॉप मोस्ट 5 विद्यार्थी होते तर एकाला 160 मार्क आहेत, टॉपरला सुद्धा 160 मार्क आहेत रॉ स्कोरमध्ये. पण मार्क वाढण्याची जी स्ट्रॅटजी आहे किंवा काही ठिकाणी काही लोकांनी 28 मार्क वाढलेत, काहींचे 22-23 मार्क वाढले, त्या कारणाने एकसुद्धा जरी तुमचा मार्क विद्यार्थ्यापेक्षा बाकीच्यापेक्षा जर तुम्ही वाढलेला असेल किंवा जास्त गेन केला असेल तुमचं मेरिट कितीतरी 1000 पटीने तुम्ही पुढं जात असता. अशा पद्धतीचा नॉर्मलायझेशनचा इफेक्ट काहीसाठी फायदेशीर ठरणार आहे. काही ठिकाणी काही लोकांचा याच्यामध्ये लॉससुद्धा होणार आहे. काही जणांचे रिझल्ट आलेले सुद्धा गेल्या वर्षी 2023मध्ये गेले, काही लोकांचे रिझल्ट गेलेले होते पण नॉर्मलायझेशन ते रिझल्टमध्ये विद्यार्थी आले. अशा पद्धतीचा हा ओव्हरऑल तुमचा रिझल्ट असणार आहे. आता पुढच्या 8 दिवसामध्ये रिझल्ट कॅटेगरी वाईज किंवा बाकीच्या ज्या महत्त्वाच्या कॅटेगरी त्याच्यावर लागेल आणि त्याच्यानंतरची महत्त्वाची स्टेप तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. बाकी ज्या लोकांना चांगले मार्क आहेत त्यांचं संरक्षण होईल. बाकीच्यांसाठी महत्त्वाच्या पुढच्या पदभरत्या आरोग्य विभागाची कदाचित 2026मध्ये पदभरती जी आहे ती राबवली जाईल. त्याचबरोबर ड्रग इन्स्पेक्टरचं प्रिपरेशन करत असाल तर ते सुद्धा होपफुली चांगल्या पद्धतीनं ठेवा. आणि आत्ता सध्या जे आहे ते कुठल्या पद्धतीचे होप्स न घालवता आपल्याला जेही मार्क किंवा जेही स्कोर आला असेल, कारण कोणाच्याही पद्धतीचं कुठल्याही व्हिडिओमध्ये कोणाचं पिटिशन घेऊन आपण जे आहे ते होप्स कमी करायचे नाहीत. जेही मार्क्स आतापर्यंत तुम्हाला आले असतील त्याच्यावरती पॉझिटिव्ह राहून
पुढचे महत्त्वाचे काय प्रोसेस असणार आहे याच्यासाठी आपल्याला फेस करावं लागेल. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काय महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील, काय महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तर या स्टेपवरती थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. कदाचित आपलं जर त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं आणि आपण आताच जर होप्स कमी ठेवले आणि सिलेक्शन झालं तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जे आहे तुम्ही पॉझिटिव्हपणे फेस करू शकणार नाही. त्यामुळे पूर्ण प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत ट्रस्ट ठेवून आपल्याला ही प्रोसेस जी आहे ती थोडीशी एन्जॉय करायची आहे. तर महत्त्वाचं आजच्या व्हिडिओमध्ये ज्या महत्त्वाच्या व्हॅकन्सी होत्या पुन्हा एकदा थोडंसं रिव्हिजन देईल, कारण बऱ्यापैकी आज जेवढी कॉल तुम्ही माझ्याशी केले तर बऱ्याच जणाला जागा किती होत्या थोडासा विसर पडलेला आहे या मागच्या 2-3 महिन्यामध्ये. ते एकदा थोडंसं ओव्हरऑल जागेचं रिव्हिजन करून घेऊया. त्याच्यानंतर जी महत्त्वाची पुढची सिरीज असेल माझी तर DMRच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनवरती असेल, ज्याच्यामध्ये डिटेल 2023मध्ये काय डॉक्युमेंट प्रोसेस जी आहे ती कशा पद्धतीने राबवली गेली होती, कुठले कुठले डॉक्युमेंट मागच्या प्रोसेसमध्ये जे आहे ते तुमच्याकडे असणं गरजेचं होतं, मॅनिटरी आहे. आजच्या घडीला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्ही जात असाल या 2025मध्ये DMRच्या, तुमच्याकडे कुठले डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे, कुठलं डॉक्युमेंट कसं असतं, कशा पद्धतीनं असतं, पॉसिबल झालं तर माझे जेवढे महत्त्वाचे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत तेवढे तुमच्याशी शेअर करायचा प्रयत्न करेल, लाईव्ह व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेल. कुठलं डॉक्युमेंटची एक्सपायरी कधी असते, कुठले डॉक्युमेंट्स विदिन टाईममध्ये आपल्याला काढावे लागतात, रिन्यू करावे लागतात आणि काय महत्त्वाच्या सगळ्या ह्या गोष्टी असणार आहेत. या सर्व महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या 4-5 सिरीजमध्ये DMRच्या कव्हर करून देईल, जेणेकरून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्ही जेव्हा असाल तेव्हा तुम्हाला कोणत्याही पद्धतीची अडचण येणार नाही. आणि या संदर्भात काही महत्त्वाची अडचण असेल तर तुम्हाला सोशल मीडियावरती माझा बिझनेस नंबरसुद्धा शेअर केलेला आहे. आपलं टेलिग्रामचं चॅनल हँडल तिथेवरती सुद्धा माझा @PV थोरात नावाने हँडल आहे, की तुम्हाला तुम्ही प्रश्न विचारू शकता. बाकी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईपर्यंत तुम्हाला कोणत्याही पद्धतीची अडचण जी आहे ती मी येऊ देणार नाही. तर आजचं महत्त्वाचं थोडंसं जागेचं रिव्हिजन करून घेऊयात आपण, किती जागा होत्या, कुठल्या कॅटेगरीला किती जागा होत्या. तर अशा पद्धतीचं आपलं आजच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये 8व्या नंबरचा आपली पोस्ट होती औषध निर्माताची. टोटल या पद भरतीमध्ये 207 एवढ्या DMRच्या आपल्या फार्मसी ऑफिसरच्या जागा होत्या आणि जवळपास आत्तापर्यंतची महाराष्ट्रामध्ये राबवली जाणारी विशेषतः फार्मा प्रोफेशनमध्ये आपल्या सर्वात मोठी ही आत्तापर्यंतची पद भरती आहे, ज्याच्यामध्ये 200पेक्षाही जास्त जागा ज्या त्या इंडिव्हिज्युअल एका डिपार्टमेंटमध्ये फिल केल्या जात आहेत. 29,200 ते 92,300पर्यंत तुमचं पेमेंट जाणार आहे. आणि याच्यावरतीच आत्तापर्यंत आपले जे विद्यार्थी जॉईन झालेत, कदाचित पॉसिबल झालं तर त्यांचा सुद्धा एक व्हिडिओ जॉईन करून तुम्हाला मी देईल की कशा पद्धतीची जॉब प्रोफाईल असते, कशा पद्धतीचं पेमेंट तुम्हाला मंथली त्याच्यामध्ये तुम्हाला भेटतं, बाकीच्या जॉब रिस्पॉन्सिबिलिटी कशात, ओव्हरऑल जॉब कशा पद्धतीचा आहे, याच्यावरती सुद्धा आपण एक इंटरॅक्टिव्ह सेक्शन तुम्हाला थोड्या दिवसामध्ये याच यूट्यूब चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करेल. बाकी जागेबद्दल बोलायचं झालं तर अशा पद्धतीनं पूर्ण 207 जागेचं जे डिव्हायडेशन आहे तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल, ज्याच्यामध्ये सर्वसाधारण जर आपण बघितले तर अजा कॅटेगरीसाठी 8 जागा होत्या, अजूसाठी 5 होत्या, विजासाठी टोटल सर्वसाधारणची 1 जागा होती, भजबच्या 2, भजच्या टोटल 2 जागा होत्या, भज ड म्हणजे इथे नुसतं भज आहे तर इथं भज क जी आहे ही कॅटेगरी असेल. त्याच्यानंतर विमा प्रवच्या टोटल जनरलमध्ये 1 जागा होती, विमावच्या टोटल 15 जागा, ACBCच्या 8 होत्या, त्याच्यानंतर अधोगत दुर्बल गटामध्ये 6 आणि अराखीव ओपनच्या टोटल जनरल सर्वसाधारणची मी डिस्कशन करतो, सर्वसाधारणच्या 19 जागा होत्या. अशा 19 सर्वसाधारणच्या जर आपण विचार केला तर 68 एवढ्या जागा तुम्हाला बघायला भेटलेल्या होत्या. आता रिक्त पदामध्ये आपण जनरल विचार केला तर तुम्हाला अशा पद्धतीने 26, 15, 4, 6, 7, 3, 4, 43, 21, 19 टोटल, अराखीवमध्ये 59 अशा टोटल 207 जागा होत्या. महिला 30%मध्ये आपण जर विचार केला तर अजामध्ये टोटल 8 जागा आहेत महिलाच्या, अजामध्ये 5 आहेत, विमामध्ये 1 जागा आहे, भजबाच्या 2, भजकच्या 2, त्याच्यानंतर भजडची 1 जागा आहे, विमाप्रोची 1, विमावच्या 13 जागा, ECBCच्या 6, अधोगडुगलमध्ये टोटल 6 जागा आणि ओपनच्या आराखीव जागा जर महिलामध्ये आपण बघितलं तर त्या 18 आहेत. अशा एकूण महिलांच्या 63 एवढ्या वॅकन्सी आपल्याला DMRमध्ये बघायला भेटतात. त्याच्यानंतर खेळाडू जे उमेदवार आहेत 5% खेळाडू त्यांच्यासाठी किती जागा आहेत किंवा किती जागा होत्या तर अजामध्ये टोटल 1 जागा होती त्यांची, अजममध्ये टोटल 1, विमावासाठी जागा नव्हती, भजबची जागा नव्हती, भजकची 1 जागा आहे, भजडमध्ये जागा नव्हती, विमाप्रमाणे जागा नाही आहेत, विमावाची टोटल 2 जागा, ECBCची 1, अधोगत दुबलमध्ये टोटल 1 आणि आराखीवच्या 3 जागा, अशा मिळून जवळपास 10 जागा ह्या तुमच्या खेळाडू 5%साठी याच्यामध्ये राखीव असणार आहेत. त्याच्यानंतर माजी सैनिकसुद्धा जे विद्यार्थी असतील 15% त्यांनासुद्धा अजामध्ये टोटल 4 जागा आहेत, अजमध्ये टोटल 2, विजामध्ये टोटल 1 जागा आहे, भजबच्या 1 जागा, भजकची 1 जागा आहे, डची 1, त्याच्यानंतर विमाप्रोची 1 जागा, विमाच्या 6, ECBCच्या 3 आहेत, अधोगत दुर्बल घटकच्या 3 आणि आराखीवच्या 9 जागा, अशा टोटल 32 जागा तुम्हाला माजी सैनिक 15%च्या या पदभरतीमध्ये बघायला भेटतील.
प्रकल्पग्रस्त जे 5% उमेदवार आहेत ज्यांच्याकडे प्रकल्पग्रस्तचं सर्टिफिकेट आहे, तर त्या लोकांसाठी कशा पद्धतीच्या व्हॅकन्सी आहेत. अजची टोटल 1 जागा आहे. अजसाठी टोटल 1 जागा, विमोची जागा इथं नाही आहेत. भजबसाठी सुद्धा जागा नव्हती. भजकची 1 जागा आहे प्रकल्पग्रस्त 5%साठी. त्याच्यानंतर बाकीच्या पुढच्या कॅटेगरीला जागा नव्हत्या. विमोच्या टोटल 2 जागा असतील. ECBCची 1, आजरकोटगुलमध्ये टोटल 1 जागा आहे आणि अराकीच्या 3 जागा. अशा 10 जागा आपल्याला प्रकल्पग्रस्त जे उमेदवार आहेत 5% त्याच्या तुम्हाला या पदभरतीमध्ये बघायला भेटतील. भूकंपग्रस्त उमेदवार त्यांना सुद्धा 1, त्याच्यानंतर अजमध्ये जागा नाही आहे, विजामध्ये पण नाही आहे. भजबची सुद्धा इथं जागा नव्हत्या बाकीच्या पुढच्या कॅटेगरीसाठी. इमाची टोटल 1 जागा होती. अशा टोटल अराखीवमध्ये 1च जागा तुम्हाला या भूकंपग्रस्त 2%ची बघायला मिळेल. पदवीधरांशीकालीन 10% लोकांनी सुद्धा अजामध्ये 3 जागा, अजमध्ये टोटल 1, विजामध्ये टोटल 1 जागा आहे. भजबची 1 जागा आहे. भजकला जागा नव्हत्या. विमा प्रोची टोटल 1, विमामध्ये 4, ECBCच्या 2, आदोगडोगलोमध्ये टोटल 2 आणि टोटल अराखीवमध्ये 6 जागा पदवीधराच्या होत्या. अशा एकूण 207 जागेचं हे पूर्ण आपलं डिव्हायडेशन असणार आहे. अशा पद्धतीनं तुमच्या एकंदरीत लक्षात येईल की माझ्या कॅटेगरीसाठी नेमक्या किती जागा होत्या. फक्त आत्ताचं जे PDF आहे त्याच्यावरनं आपल्याला पिटिशन करता येणार नाही, कारण कोणत्याही पद्धतीची कॅटेगरी, कोणत्याही पद्धतीचा प्रवर्गाचा तिथं उल्लेख केलेला नाही. ती जनरल ओपन थोडक्यात जो निकाल आहे तो त्याला म्हणता येईल. त्याच्यावरून आपल्याला कोणत्याही पद्धतीचं पिटिशन करता येणार नाही किंवा त्या स्कोरवरनं 2023चा स्कोर आजच्या स्कोरला टॅली करणे, त्याचं कंपॅरिझन करणे. गेल्या वर्षी ओपनचा एवढ्याला मेरिट लागलं होतं त्यामुळे यावर्षीसुद्धा एवढं लागेल अशा पद्धतीचं कोणत्याही प्रिडिक्शनवरती, कोणाच्याही व्हिडिओवरती ट्रस्ट न ठेवता जेही मार्क तुम्हाला आलेले असतील तर त्याच्यावरतीच पॉझिटिव्ह राहून पुढची काय नेमकी प्रोसेस असणार आहे याच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. कदाचित यावेळेस आपला स्कोर काही मार्काने जाईल, काही मार्काने येईल, या गोष्टीकडे थोडंसं दुर्लक्ष न करता याच्यामधनं काय मला शिकायचं आहे, याच्यामधनं मी काय शिकू शकतो, पुढचा स्कोर माझा जर हा स्कोर किंवा काही मार्काने आपला जर हुकला असेल तर तो का याच्यामध्ये माझा मेरिटमध्ये स्कोर बसला नाही, कुठली मी चूक केली होती, तर त्या चुका सुधारून पुढची जी येणारी एक्झाम आहे ती फेस करणे, सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह घेऊन बाकीचे डॉक्युमेंटसाठी प्रिपरेशन करणे. ज्या लोकांचा स्कोर अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे त्यांनीसुद्धा महत्त्वाचे डॉक्युमेंट आता माझ्यासाठी काय गरजेचे आहेत, कुठलं डॉक्युमेंट मी काढलं पाहिजे, व्यवस्थित जेही पॉसिबल झालं, कोणी लागला असेल आपल्याला DMRचं, आपल्या कोणी कलिग असेल तर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणे, कोणी याच्याबद्दल कोणी जे आहे त्याला माहिती असेल, कोणी जॉईन केलं असेल तर त्याच्या टचमध्ये राहणे, त्याला गोष्टी विचारणे, व्यवस्थित आपलं जे ओरिजिनलचं डॉक्युमेंटेशन आहे ते करून ठेवणे, झेरॉक्स सेट भरून, अशा पद्धतीची जेवढीही आता लवकर तुम्ही प्रोसेस करणार आहात ती तुमच्यासाठीच बेनिफिशियल असणार आहे. कोणावरतीही विश्वास न ठेवता जी आत्तापर्यंतची स्टँडर्ड प्रोसेस आहे ती आपण फॉलो करणं गरजेचं आहे. जोपर्यंत निकाल लागत नाही, फायनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत नाही, विद्यार्थी जॉईनिंग होत नाही, तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस शिकायचं आहे, प्रोसेस एन्जॉय करायची आहे. तर बाकी 2 PDF मी तुम्हाला काल टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी शेअर केल्यात. एक ओरिजिनल PDF आहे, दुसरी एक्सेलची PDF आहे, ज्याच्यामध्ये डिसेंडिंग ऑर्डरनुसार मी तुम्हाला तो स्कोर आहे तो शेअर केला, ज्याच्यामध्ये हायर मार्कपासून लोअर मार्कपर्यंत जेही जवळपास मला वाटतं 57,000 काहीतरी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, तर तेवढ्या सर्वांचा जो स्कोर आहे तो डिसेंडिंग ऑर्डरनुसार तुम्हाला मी एक्सेल फाईलमध्ये आपल्या टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावरती मी शेअर केलेलं आहे. त्याचबरोबर आपलं यूट्यूबचं चॅनल तुम्ही जे व्हिडिओ बघत आहात PV थोरात मराठी, याच्यावरती सुद्धा या दोन्ही सोशल मीडियाचं चॅनल, इंस्टाग्रामचं चॅनल, याच्यावरती वेळोवेळी मी महाराष्ट्र बाकीचे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्याही आपल्या फार्मा प्रोफेशनमध्ये पदभरत्या राबवल्या जातात याची वेळोवेळी महत्त्वाची अपडेट तुम्हाला मी इथं देत असतो. दोन्ही ठिकाणी जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा. त्याचबरोबर येणाऱ्या आरोग्य विभागाची पदभरती असेल, ड्रग इन्स्पेक्टरची पदभरती असेल, महाराष्ट्रामध्ये फार्मा प्रोफेशनमध्ये राबवल्या जाणाऱ्या प्रत्येक पदभरत्या, बाकीच्या स्टेटमध्ये राबवल्या जाणाऱ्या, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये राबवल्या जाणाऱ्या फार्मामध्ये जेवढ्याही महत्त्वाचे एक्झाम असतात तेवढ्या एक्झामचं स्टडी मटेरियल, नोट्स, PYQ सर्व जे महत्त्वाचे पुस्तकं आहेत आपली वेबसाईट pvthorat.com याच्यावरती सध्याच्या घडीला लाईव्ह आहेत. कोणत्याही पद्धतीची डिलिव्हरी तुम्हाला इथे लागणार नाही. फ्री होम डिलिव्हरीसहित तुम्हाला ऑर्डर जी आहे तुमच्या घरच्या पत्त्यावरती जिथे तुम्ही रेसिडेन्स करता तिथे तुम्हाला फ्री होम डिलिव्हरीसहित दिली जाईल आणि जवळपास 3 ते 4 दिवसामध्ये ह्या डिलिव्हऱ्या तुम्हाला घरपोच भेटत आहेत. आजपर्यंत जेवढी आपण पुस्तकं पाठवले 3 ते 4 दिवसाच्या टाईम पिरियडनी तुम्हाला रिसीव्ह झालेले आहेत. त्याच्यामुळे आतापर्यंत स्टडी मटेरियल, ड्रग इन्स्पेक्टर असेल, फार्मसी ऑफिसर असेल, औषध निर्माता, महाराष्ट्र, जिल्हा परिषद, DMER मागवलं नसेल तर नक्कीच आपल्या एकदा pvthorat.com या वेबसाईटला व्हिजिटच्या. बाकी या संदर्भात पुढचा जो व्हिडिओ असणार आपला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दल असेल, काय महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला येत्या पद्धतीसाठी तुम्हाला सादर करावं लागतील त्याच्यावरती डिटेलमध्ये चर्चा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते करेल. बाकी आजच्या फक्त एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्ससोबत. तुमची काळजी घेणे, अभ्यास करा. जय हिंद, वंदे मातरम.